तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मी आत्ताशी उठलो आहे. तर मी पहिल्यांदा जय श्रीराम, जय सेवालाल. तर मी शूट करतो आहे व्हिडिओ. तर आज तारीख आहे 23/8/2025. मी पहिल्यांदा शूट करतो आहे. आताशी तर मी उठलेलो आहे. पुढं काय होतं आहे ते तुम्हाला दाखवतो. तर आता मी आंघोळ नाश्ता करून तुम्हाला भेटतो. चला मित्रांनो, माझी झालेली आंघोळ. आता मी आंघोळ करून रेडी झालेलो आहे. तर पहिले तर देवाला प्रणाम करून मी ब्लॉगला चालू करतो. आणि आता मी पहिले दुकानात जातो, एक पिशवी घेऊन येतो. त्याच्यात मला माझी भाजी झालेली आहे ती नेतो. आणि नंतर रूमला हॉस्पिटलला जाऊन जेवण करायचे, कारण मी हॉस्पिटलमध्ये जॉब करतो. आणि पहिले तर मी घेऊन येतो, मग तुम्हाला बोलतो. ओके. तर मी दुकानात चाललेलो आहे. आता घेऊन येतो एक पिशवी. तर पहिले तर सकाळच्या दुकानात गेलो. हे बघा, तुम्ही बघू शकता चांगली ऊन पडलेली. तर मी आता चालले, पहिले चांगली ऊन पडले. तर मित्रांनो, मी दुकानात चाललेलं आहे. पहिले दुकानात जाऊन तुम्हाला दाखवतो मी काय घेतो ते. तर मित्रांनो, तुम्हाला म्हणलेलं ना मी काय आणायला जाणार आहे. तर तुम्हाला सांगितलेलं ना मी काय आणायला जाणार आहे. तर मला आणायचं होता हा डबा आणायचा होता ही भाजी पॅक करण्यासाठी. तर ही भाजी आहे मी स्वतः बनवलेली आहे. तर ही भाजी आहे टमॅट्याची आणि कांद्याची, आणि मस्तपैकी शेंगदाणे टाकून बनवलेली आहे. मी स्वतः फिजिओथेरपी डॉक्टर आहे. तर मी ही पॅक करून जाणार आहे. तर मला खायला लागते म्हणून ही मी पॅक केलेली आहे. तर आता ही पॅक करतो, नंतर हॉस्पिटलला मी जाऊन जेवण करतो. आणि मी हॉस्पिटलमध्ये मी फिजिओथेरपी सेकंड इयरचा स्टुडंट. मला सपोर्ट करा चांगल्यापैकी. मी मराठी माणूस आहे, मला चांगलं सपोर्ट करा. आणि चला एवढं पॅक करतो, नंतर तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो, आता मी जातो हॉस्पिटलला. हे झाला माझा डब्बा पॅक. तर पहिले आता तो हॉस्पिटलला जातो, मग तुम्हाला भेटतो. हॉस्पिटलमध्ये जाऊन हॉस्पिटलचा रूप दाखवतो. ओके. तर मी निघतो आता. मित्रांनो, मी आलेलो आहे हॉस्पिटलला. तर हे माझं हॉस्पिटल आहे, चिंतामणी हॉस्पिटल. तर हे हॉस्पिटलमध्ये मी जॉबला आहे. तर मी आलेलो आहे हॉस्पिटलला. तर पहिले तर मी पेशंटला बघतो. पेशंटला बघून झाल्यावर सगळं काय असेल ते करू. पहिले पेशंटची बीपी चेक करून मी तुम्हाला भेटतो. आता सध्या तुम्ही फाईल चेक करून बसतो. तर भेटू तुम्हाला नंतर. तर मित्रांनो, आताशी झालो मी फ्री. तर आता मला काहीच नाही, फक्त मला एक डोस लावायचा होता एक पेशंटचा. ते झाल्यावर मी मोकळं होतो. आजचं वातावरण आमचं जरा अवघड दिसतं आमच्या पावसाचं. बघू शकता आजचं वातावरण कसं आहे. तर वातावरण दिसतं आजचं. आज शनिवारपणे मंदिराच्या पाया पडून आलो. ते मंदिराच्या पाया पडायचं मी तुम्हाला दाखवायचं राहिलं मंदिर आमचं कसं आहे. तर मी पुढच्या शनिवारी तुम्हाला नक्की दाखवेल की आमचा इथंचं मंदिर कसं आहे. इच्छापूर्ती मंदिर आहे, इच्छा पूर्ण करता पूर्ण. तर मी आता सध्या हॉस्पिटललाच आहे. मी 8 वाजता मोकळा होईल हॉस्पिटलमध्ये. 7 वाजता मोकळा होईन. आज सध्या 7 वाजता मोकळा होईन. एक तर आज तुम्हाला सकाळी भाजी दाखवली, ती पण नाही खाल्ली, कारण की आज होता भंडारा. त्याचं मी छोटंसं व्हिडिओ याच्यामध्ये दाखवून देतो तुम्हाला. आज आता छोटासा भंडारा, ते जेवण केलं, तिथून जेवण करून आलो. आज डबा असाच आहे. तर मी डबा वाया नाही जाऊ द्या. मी डबा जाऊ द्या ना आपल्या गाय माता, मीच गोमाताला. तर ते गोमाताला संध्याकाळी आपण जायच्या वेळेस दाखवतो मी तुम्हाला येताना. तर आमच्या हॉस्पिटलमध्ये एक मजेदार आणून येईल, तुम्हाला दाखवतो कसं आहे. बघू शकता, हा येतो. हा आमचा मयुरेश आहे. मयूर हाय बोल. अरे हाय बोल रे. आपण कोण आहे? जय शिवराय. अरे जय शिवराय बोल रे. तर बोल चल. आमचा मयुरेश जय शिवराय बोलायला झाला घाबरतो. हां, राज्यात तसे होते, घाबरायला लागते. हां, उगं नाही माय, लय डेंजर होते आमचे राज्य. तर तुम्हाला आमच्या हॉस्पिटलचं टूर दाखवतो पहिले कसं आहे. तर तुम्ही बघून घ्या. तर आता सध्या तर मॅडम OPमध्ये आहे, OPDमध्ये आहे. ही आमची OPD आहे, ही मॅडमची OPD आहे. ही मॅडमची OPD ही जी आहे, ही आहे सरांची OPD. बघू शकता सरांची OPD. सरांची OPD. मॅडम सध्या आतमध्ये, मॅडमचं काम झाल्यावर तुम्हाला दाखवतो. हे आमचं आहे.
मित्रांनो मी आता डिसिजन देण्यासाठी वर बसले. इथं आमचे पेशंट आहे, बघू शकता. ही रूम आहे वरची, इकडची एक रूम आहे. हॅलो मित्रांनो, संध्याकाळचे वाजले 5:30. तर आत्ता मी हॉस्पिटलमध्ये जायला 7 वाजता सुट्टी होती. तर आज टाईम आहे, आपण 7 वाजता मी तुम्हाला भेटतो. आता संध्याकाळ चांगल्यापैकी झालेली आहे. तर मी तुम्हाला सांगणार होतं, मी आज आमच्या हॉस्पिटलमध्ये बघतो पेशंटच्या खूप खूप गर्दी होती. आज टोटल 15 पेशंट झालेले असतील आमच्या हॉस्पिटलमध्ये. आता जे ॲम्ब्युलन्स गेली, तर मी भेटतो तुम्हाला. चांगलं निसर्ग वातावरण आहे. भेटतो मी तुम्हाला नंतर 7 वाजता. ओके. नमस्ते मित्रांनो, तर आता मी बसलेला आहे आराम करत. 7 वाजायला फक्त 10 मिनटं राहिले. 7 वाजता वाजले की पहिले आपल्याला ह्या डब्यातलं टाकून यायचं. लक्ष्मी गोमातेला टाकतो, कुठं नाही टाकायचं. अन्न कधी वेस्ट नाही लागले. पण आज चुकून मला माहिती नव्हतं की आज शनिवार आहे. हॉस्पिटलच्या नावात काही कळत नाही की आज शनिवार आहे का रविवार आहे. तर पहिले तर हे टाकतो मी, चुकून बनवलं, मला माहिती नव्हतं. माहीत असतं तर मी टाकलं नसतं. तुम्ही पण घरचं काही म्हणजे राहिलेलं असेल काय असेल तर ते कुठेही पिकू नये. लागलं ते गरिबांना, उरलेलं गरिबांना द्या, किंवा शेजारची आजारी किंवा कुठेही गोमाता असेल तर त्यांना देऊन टाका. तर आत्ता तर 7 वाजल्यावर मी तुम्हाला पण दाखवतो देताना. फक्त कुठं असं फेकू नका, कारण की त्याच्यामुळं आजारी पडतात माणसं. आणि रात्रीचं लागलं तर खाऊच नका. गोमातेला त्यांना देऊन टाका, नाही तर वेस्टेज जाऊ नका. जेवढं लागते तेवढंच बनवा. आता आपण 7 वाजता भेटूला आहे डायरेक्ट शेडोवर. तर मित्रांनो मी आलो आहे घरी. तर माझ्या मोबाईलला चार्जिंग नव्हती म्हणून थोडासा ब्लॉग लेट झाला. आता घरी येऊन मस्तपैकी जेवण करून झोपायचं. तर माझा ब्लॉग उद्या 8 वाजता येऊन जाईन तुम्हाला. तर भेटू आपण उद्या. चला, सर्वांना गुड नाईट. कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. काय चुकलं असेल तर माफ करा. चला, बाय.